माणसांनी करायला पाहिजे. का करायला पाहिजे? तर पारायण केल्याने मनुष्य नारायण होतो. पारायण करा. कथा श्रवण केली जाते, पण पारायणातून संतांची सेवा होते. आपण सर्वांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचं पारायण केलंय. ग्रंथराज ज्ञानेश्वरी सामान्य ग्रंथ नाही महाराज. ज्ञानोबा राय या ग्रंथाचं वर्णन करीत असताना वर्णन करतात, साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसार जिणीते शस्त्र, आत्मा अवतरिते मंत्र, अक्षरी ये. नुसतं बोलण्याचं नाही ज्ञानेश्वरी महाराज. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संसाराला जिंकण्याचं शस्त्र आहे. नवे नवे आपल्या चित्तामध्ये, आपल्या अंतःकरणामध्ये आत्मस्वरूपाचा साक्षात्कार प्रदान करून देण्याचं सामर्थ्य या अक्षरांमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वरीच्या पारायणातून ज्या ज्या भाविकांनी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं त्यांच्या हातून वाचिक तप घडलेलं आहे. 3 प्रकारची तप भगवंतांनी सांगितलेली आहेत. एक कायिक तप, एक वाचिक तप, एक मानसिक तप. त्या तपांच्या यादीमध्ये जे वाचिक तप आहे, त्या वाचिक तपामध्ये ग्रंथांचं पारायण करणं हे असतं. अनुद्वेगम करम वाक्यम सत्यम प्रियम हितंच यत् स्वाध्याय व्यसनम चैव वाङ्मयं तप उच्यते. आपल्या वाणीच्या द्वारा बोलणं, काय बोलणं याला महत्व आहे. बोलता येतं म्हणून बोलायला पाहिजे. यासाठी काय बोलायला पाहिजे? बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोलायला पाहिजे. माझा तो स्वतःही म्हणणं होतं नाही. एकदा निघा म्हणून बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून माणसाने बोलायला पाहिजे. साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. म्हणून आपलं सामान्य बोलणं त्याला तप म्हटलं जात नाही. सामान्य चालणं त्याला तप म्हटलं जात नाही. तीर्थयात्रेच्या संबंधाने तुम्ही चालाल त्याला तप म्हटलं जातं. इथून तुम्ही त्र्यंबकेश्वरला